ही जी बॉटल माझ्या हातात तुम्हाला दिसते ना, इतकी चमत्कारी आहे ती कशी, चला तुम्हाला पुढे सांगतेच. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गजूमाऊलव चॅनलवरती. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. सकाळी सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून छान असं रेडी झाली, थोडंफार आरशामध्ये असाच टाइमपास चालू होता. बघितलं तर इतकी जास्त धूळ झालेली आहे घरात. म्हटलं चला आज आहे ना डस्टिंगचा कार्यक्रम होऊनच जाऊ द्या. मग काय, त्या अगोदर छान असं टॉवेल उन्हामध्ये वाळू घातला. त्यानंतर लक्ष पेंटिंगवरती गेलं, कारण ही थोडी अपूर्ण आहे, ती मला लवकरात लवकर पूर्णच करायची आहे. कारण अशी काही अपुरी गोष्ट ती काही व्यवस्थित दिसत नाही. त्यानंतर अगोदर म्हटलं चला पोटोबा वगैरे करून घेऊ. मग काय, या ठिकाणी अगोदर नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर घरातल्या कामांना सुरुवात केली. झाडू वगैरे मारून घेतला. म्हटलं चला लगेचच पोछाही या ठिकाणी करून घेते. त्यानंतर मग किचनवरती थोडाफार काही पसारा होता तो आवरून घेतला, किचन क्लीन करून घेतलं. मग सुरुवात केली डस्टिंगला. आणि खरंच तुम्हाला सांगते, मी डस्टिंग करताना ना फक्त आपलं जे शॅम्पूचं पाणी असतं ना ते बॉटलमध्ये करत असते. पण ही बॉटल आहे ना अहोंनी ना मस्तपैकी ना असंच सिग्नलवरती घेतली होती कुणाकडनं तरी. पण इतकी छान आहे ना, गाडी वगैरे पुसायला ते यूज करता. आणि ही याच्याने ना आपण काची पण पुसू शकतो, फ्रीज वगैरे सगळं क्लीन करू शकतो. आता त्याच्यावरचं नाव तर मला काही, म्हणजे त्याच्यावर नाव वगैरे काहीच नाही आहे, अशीच बॉटल आहे ती. पण इतकी छान आहे ना आणि इतकी चमत्कारी आहे ना, विचारूच नका. एक स्प्रे केला ना तर इतकं जास्त चमकणार, तुम्ही इथे बघू शकता. फ्रीज इतकं जास्त चकचकीत झालेलं फक्त एक स्प्रेमध्ये होतं. त्या अगोदर आहे ना मी अगोदर साध्या पाण्याने, शॅम्पूच्या पाण्याने पुसून घेते आणि त्याच्यानंतर तो एक स्प्रे करते. आणि इतकं म्हणजे ना, एक ज्या वस्तूवर आपण स्प्रे करतो ना ती वस्तू इतकी चिकनी लागते ना, म्हणजे विचारूच नका. आणि त्याच्यावर पुन्हा जास्त धुळही बसत नाही, असं ते लिक्विड आहे. आणि खरंच खूप चमत्कारी आहे. माझ्या तर विंडोज वगैरे, फ्रीज सगळं, टी व्ही वगैरे मी सगळं त्याच्याने पुसलं. इतकं जास्त मस्त चमकत होतं ना. आता तुम्ही इथे बघू शकता, खिडकी पण इतकी जास्त स्वच्छ झालेली आहे ना, डायरेक्ट आरपार मस्त असं चेहरा दिसत होता आणि इतकं चकचकीत झालेलं होतं. मग काय, डस्टिंग वगैरे करून घेतली. त्यानंतर मग पिल्लूची आंघोळ वगैरे केली. आणि डस्टिंग म्हटल्यावर मी फार थकून जाते. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.